नमस्कार. सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण पाहणार आहोत कर्माचा सिद्धांत भाग 2. आपले जीवन हे संपूर्ण कर्मावरतीच अवलंबून आहे. आपले प्रारब्ध आपणच लिहित असतो आणि आपला आत्मा हा अनंत जन्माचा प्रवासी असतो आणि ते अनंत जन्मातले कर्म आपल्यासोबत येत असतात आणि त्या कर्मावरती आपले प्रारब्ध ठरत असते. आणि त्याचमुळे आपण आत्ता सद्यस्थितीत जे प्रारब्ध किंवा प्रारब्धाने जे गोष्ट आलेले आहेत किंवा ज्या व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात ते मागील कर्मफलाने मागील जन्माचे देणे घेणे याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात प्रवेश करत असते. तर त्याचं एक कर्माच्या सिद्धांताचं एक विशेष उदाहरण द्यायचं म्हणजे एक राजा असतो आणि तो आपल्या प्रजेला, ही गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक ऐका तुम्ही, कर्माच्या सिद्धांताचा भाग आपल्याला व्यवस्थित समजून जाईल. एक राजा असतो, तो आपल्या प्रजेला अत्यंत प्रेमाने व काळजीपूर्वक प्रजेचे पालन करत असतो. कोणालाही काहीही कमी पडू देत नाही. संपूर्ण प्रजेवर त्याचे अत्यंत नितांत प्रेम असते. कोणाला काय कमी पडते का याकडे त्याचे खूप लक्ष असते. आणि याच राजाच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण प्रजा सुखी असते, समाधानी असते आणि प्रजा ही राजावरती तेवढेच प्रेम करत असते. राजाची ही वागणूक प्रजेला खूप आवडत असते. परंतु संपूर्णपणे समृद्ध असलेल्या या राजाला पुत्रप्राप्ती नसल्याने प्रजेला खूप वाईट वाटत असते. इतका चांगला, इतका देशप्रेमी राजा असताना देखील आपल्या राजाला पुत्रप्राप्ती का होऊ नये असा संपूर्ण प्रजेला विचार पडलेला असतो आणि प्रजेला वाईट वाटत असते. आणि राजा सुद्धा संपूर्ण प्रजेचे आपल्या पुत्रव्रत आपल्या कुटुंबाच्या प्रमाणे पालन पोषण करीत असतो. आता या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी काही प्रधान आणि काही राजाचे जवळचे मंडळी आपल्या राजाला का बरं पुत्रप्राप्ती झाली नाही यावरून शोध घेण्यासाठी जंगलात, गुरूंच्या शोधात जंगलात जातात आणि लांब अशा अगदी गावाच्या बाहेरच्या वस्तीत गेल्यानंतर त्या सर्वांना तेथे एक ऋषी दिसतात आणि ते सगळे त्या ऋषींच्या नमस्कार करून त्या ऋषींच्या पुढ्यात बसून त्या ऋषींना आपल्या राज्यातला हा प्रश्न त्या ऋषींसमोर मांडतात आणि ऋषींना सांगतात की आमचा राजा खूप देशप्रेमी आहे, खूप प्रजेवर प्रेम करतो, प्रजेला काहीही कमी पडू देत नाही आणि असे सगळे असताना सुद्धा आमच्या राजाला राज्यामध्ये पुत्रप्राप्ती न व्हावी याचे काय कारण असावे. ऋषीमुनी कृपया आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करावे म्हणून ऋषींना विनंती करतात. प्रधान आणि त्याच्या समवेत आलेले ते सर्वजण. त्यावर ऋषींनी ध्यान लावून त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आणि बरोबर त्या ऋषींनी त्या प्रश्नाचं उत्तर त्या सर्वांना सांगितलं. आता काळजीपूर्वक ऐका.
त्या प्रश्नाचं उत्तर असं होतं की काही जन्मापूर्वी या राजाच्या काही जन्मापूर्वी हा राजा एक साधारण मनुष्य होता आणि तहानेने व्याकुळ झालेला हा राजा एका सरोवरावर पाणी पिण्यासाठी गेलेला असतो आणि त्याच वेळी तेथे एक गाय पाणी पिण्यासाठी आलेली असते. परंतु राजाला तहान लागली म्हणून राजाने गाईला पाणी पिताना हाकलून लावले आणि सरोवरातील पाणी पिण्यासाठी राजा खाली वाकला. पण याच वेळी गाय पाणी पिता पिता पाणी न पिता गायला हाकलवल्यामुळे गाय निघून गेली. गाय सुद्धा तहानलेली होती, परंतु गाईला पाणी मिळाले नाही आणि राजाने तेथे पाणी पिण्यासाठी थांबला राजा गाईला हाकलून. आणि याच पापाचे प्रायचित्त, याच पापाचे फळ, पापकर्माचे फळ म्हणून राजाला या जन्मामध्ये पुत्रप्राप्ती झाली नाही असे ऋषींनी सांगितले सर्व प्रधानांना आणि सर्वांना. आणि हीच गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कुठल्याही पापकर्माचे फळ या जन्मातले असो किंवा मागच्या जन्मातले असो, ते आपल्याच कर्माचे फळ असते. म्हणून कोणालाही दोष न लावता किंवा भगवंतावर देवावर राग न काढता, बऱ्याच वेळा असं होतं की आपण देवाला दोष देतो, त्यावेळी देवाला दोष न देता ही आपल्याच पापकर्माचं फळ आहे म्हणून प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार करून भगवंताच्या नामस्मरणात राहून आपण आपल्या जीवनाचा प्रवास करावा. आणि ही गोष्ट समजून घ्यावी की कर्माचा सिद्धांत, चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ हे कालांतराने प्रत्येकाला मिळतेच मिळते. श्री स्वामी समर्थ.